नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या कोकणचं प्रदीप नरे या यूट्यूब चॅनलवर. आणि माझं नाव आहे प्रदीप नरे. आजच्या ब्लॉगमध्ये तुमका बघू गावात आमच्या देवळातील कुलस्वामीची आरच्या विधी म्हणजे प्राणप्रतिष्ठापना सोहळा कसा साजरा करण्यात आला तो तुम्हाला बघायला. चला तर मित्रांनो, मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि बघा आता हे तुम्ही बघा का सजावट केली आमच्या देवळाची. कशी हे जी सजावट जी केली आहे ती आमचे सर्व नरे बांधव आणि त्याच्यामध्ये महिला मंडळी आणि लहान मुलांचाही मोठा पण सहभाग होता. हे गोंडे आम्ही स्वतः मागवून 2 दिवस जागून आम्ही हे सर्व तोरणं बनवली आहेत. गाभाऱ्यातील गोंडे बघा मित्रांनो, किती भारी वाटतात. सजावट कशी मस्त केली आहे. मध्ये हे बॉल पडवले. ही आमची नऱ्यांची कुलस्वामीची पेढी आहे. याची ती प्राणप्रतिष्ठा चालू आहे. वा, भारीच वाटतं एकदम सजावट केली. इकडे पण कसं सजवलं आम्ही, लटकन टाईप गोंडे लावलं. आणि ही आमची खामकाठीची जागा. हे पण एक बारकी खिडकी होती, ती काढून आता आम्ही मोठी खिडकी लावलं जागाची. हे आमचं महापुरुषाची जागा आहे, महापुरुष असतं आमचं. आणि वर बघा पडदे लावलेले आहेत आणि मध्ये LED तोरणा लावल्यामुळे आणि कलर काम पण मस्तच केलेलं आहे, एकदम उठून दिसतं आहे आमचा. आणि ही दानपेटी दिली, त्यांची याच्यावर नावं लिहिलेली आहे त्या दानपेटी. आणि हो आमचं मन्या पाणी वाटतं, आमचं मेन कार्य करतो. हे आहे आमच्या देवळासमोरील खळं. आणि त्या खळामध्ये लोकांना बसण्यासाठी खुर्च्या टाकून देण्यात होत्या. आणि तिथे देण्यासाठी एक टेबल लावण्यात आला होता. त्या देवळाच्या बाहेरच्या बाजूला रस्त्यावर तिथे खुर्च्या लावण्यात आल्या होत्या. लोक तरी बरीच आली आहे. आमच्या नरे भावकीनी पिंक कुर्ता ही थीम ठेवली होती, त्यामुळे जवळजवळ आमचे जे नरे बांधव आहेत बहुतेक पिंक कुर्त्यामध्ये दिसतात आहे तुम्हाला. आणि वाटतं पण एकदम भारी पिंक कुर्त्यामध्ये सर्वजण. आणि महिलांनाही सेम कलरच्या साड्या, ब्ल्यू कलरच्या होत्या वाटतं माझ्यामध्ये. कलर मला माहीत नाही, बहुतेक पण सेम साड्या सर्वांनी घातल्या होत्या. अरे बघ हा सही, अरे बघ फोटो काढूया. मस्त दिसला. तुका यूट्यूबला फोटो काढू, यूट्यूबला टाकू का तुका? पूर्ण घेऊ. काय वाटी आहे काढलं का बटाका घेते. या निळ्या बोर्डावर ज्यांनी 5,000पेक्षा जास्त वर्गणी किंवा देणगी दिली असेल त्यांची नावं छापण्यात आली आहे. देवळाच्या बाहेरच्या बाजूलाही मांडव घालण्यात आला होता, लोकांना ऊन लागू नये म्हणून. वर मांडव घालून सावली करण्यात आली होती. तिथेही खुर्च्या ठेवल्या होत्या. किती गर्दी आहे बघा माणसांची. तिथे वर बघा रंगीबेरंगी पडदे लावले होते वरती आपल्या देवाच्या काळाला. महिलांचा सहभाग भरपूर प्रमाणात दिसतो. इथे अतिशय उत्साहामध्ये महिला आलेल्या आहेत. पदाय नमः मृत्युरोगेभ्यो नमः गणपतये नमः अजभ्यो नमः मरुद्भ्यो नमः
गंध झाला स्कंद नंदीश्वर शूल चंदन नंदीश्वर शूल महाकालन झाला. ह्रीं पृथिव्यै नमः. ह्रीं गंगादिनदेभ्यो नमः. ह्रीं सप्तसागरेभ्यो नमः. ह्रीं मेरवे नमः. गदायै नमः. त्रिशूलाय नमः. वज्राय नमः. शक्त्यै नमः. दंडाय. व्हिडिओच मारते सरळ डायरेक्ट. हा मी हो चावी. आणि पूजेक बसले होते आमचे महेंद्र नरे उर्फ मच्छिंद्र नरे आणि त्यांची सौभाग्यवती मनाली नरे बसले आहेत. आता आमच्या पेढीची पूजा चालू झाली आणि मच्छा पूजेक बसलो. ही आता आम्ही पेढी नवीन केलो यंदा, त्याच्यासाठी जी प्राणप्रतिष्ठापना किंवा अर्चाविधी म्हणतात ती करण्यात आली आहे. तर सर्वजण गावाला जमले आहेत. ती पूजा कशी करतात ती बघू. नवीन वस्तू स्वस्तिकड श्रीगंडन चंदनम दिवं गंधाटम सुमनोहरमिले बलम सुरश्रेष्ठ चंदनम प्रतिगृह्यताम् कुलस्वामिनि कुलदेवताभ्यो नमः. विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि. अक्षताशुरश्रेष्ठ कुङ्कुमेन मया निवेदितमर्प्य ग्रहाण परमेश्वरो. सांग कसं ते आधी अधिक काढ खाली ओढा वरती न्या. अक्षदाशुरश्रेष्ठ कुङ्कुमेन हरिद्राचरुणं कुङ्कुमं कान्तिदायकं सर्वालङ्काहि देवी त्वं प्रतिगृह्यतां हरिद्रां कुङ्कुमं सौभाग्यद्रव्ये समर्पयामि. नमस्करोमि. कुलदेवताय नमः. प्राप्तऋतुकालो पुष्पम् समर्पयामि. समर्पयामि. कुलस्वामी कुलदेवताय नमः. त्याची उद्बत्ती देवाला
महापूजार्थे ऋतोद्भव पुष्पाणि समर्पयामि तुलसी भद्रं समर्पयामि नमस्करोमि वनस्पतिरसोद्भवगन्धाढ्योगन्धोत्तमागरे सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् कुलस्वामिने कुलदेवताभ्यो नमः स्थापित दीपं नमयामि नैवेद्यं गृह्यतामि नैवेद्यं प्रतिगृह्यताम् ऋषिपतिर्वै कुलस्वामिने कुलदेवताभ्यो नैवेद्यं नमयामि नमः ब्रह्मणे नमः नैवेद्यं प्राणाय नमः प्राणाय नमः नमः ब्रह्मणे नमः उत्तरभोजनं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि करवासार्धे चन्दनं समर्पयामि पूगीफलं महादिगन्धागं कर्पूरैलान्तं ताम्बूलं प्रतिगृह्णामि सर्वतं हेमविष्णुभावदोः अनन्तपुण्यफलदवदशान्तिं प्रयच्छमे कुलस्वामिने कुलदेवताभ्यो नमः मुखवासार्धे पूगीफलताम्बूलं समर्पयामि सुवर्णपुष्पाणिद्रव्यहरिद्रव्यार्चनान् समर्पयामि फलेन हृदं धर्मैलोकं दजराजं धर्मात्रप्रदानेन सफलाष्टमनोरथाः फलासेनादीते महाफलं समर्पयामि नमस्तेस्तु प्रदक्षिणाभावे नमस्कारं समर्पयामि चन्द्रादित्य उजधरणे विद्युदग्नि सदैव नाना सुगन्धपुष्पाणि यथा कालोद्भवानि पुष्पाणि प्रदानं गृह्यतां परमेश्वरोजदन्ते विश्वभावनो ब्रह्मण्य नमस्तेस्तु कुलपुरुषपूर्वजो कुलस्वामिने कुलदेवताभ्यो नमः मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्करोमि सगळ्या मंडळींनी जिथे आहात तिथे उभे परमेश्वर मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सरेश्वरो यत्पूजितं मया देवो परिपूर्णं तरस्मै अन्यथा जगन्नाथि त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर पदं पापं गतं दुःखं गन्धाद्रमेव जागदासुरम्पति पुण्यं सौदर्जनाद रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विजो देहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वान्तमौषधे सहस्राणि गिरियन् देहि हृदं मया दासो जगदिवां मत्वा क्षमस्व परमेश्वर अज्ञानात्मस्फुरते भ्रान्त्या यन्न्यूनमधिकं कृतं तत्सर्वं क्षम्यतां देवो प्रसीद परमेश्वर देवालय स्वामी समर्थ आज या ठिकाणी संपूर्ण असलेले जमले नरे कुलवशी कुलपरिवार सहकुटुंब सहपरिवार जे काही ह्या ठिकाणी त्यांच्या कुलदेवतेचं कुलस्वामीचं मंदिर होतं आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार करून ह्या ठिकाणी जे तिथं स्थान होतं त्या स्थानाचे वास्तू संप्रोक्षण विधी सग्रहमक अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केलेला आहे. या गावची ग्रामदेवता रामेश्वर गजबादेव रमणनाथ जयतमसक ग्रामदेवता आणि ह्या ठिकाणच्या दुस्तरपुरुष ठिकाण महापुरुष आचार्य म्हणून नरे कुलवशी तुम्हा सर्व देवांचं अखंड ठिकाण या ठिकाणी पूर्वी जशी तत्व या ठिकाणी स्थापित होती तशीच प्रखर तेजाने या ठिकाणी तुमची कुलवची स्थापना या ठिकाणी प्रखरतेने या ठिकाणी अधिवास ठेवून असलेल्या ग्रहपीडा आहेत तर ते निवारण करून ही सर्व मंडळी व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने ज्या त्या ठिकाणी या गावामध्ये किंवा बाहेरगावी ज्या ज्या ठिकाणी राहतात त्या त्या ठिकाणी त्यांच्या निवासी वास्तूमध्ये चिरकालपर्यंत सुखनिवास धनधान्य पुत्रपौत्राची अविच्छिन्न संतती वृद्धी श्रीलक्ष्मी प्राप्त करून द्या. सर्वांचा जो काही नोकरीधंदा उद्योग व्यवसायाच्या त्यांनी यश प्राप्त करून द्या. मुलांना शिक्षणात यश प्राप्त करून द्या आणि सर्व मंडळींना उत्तम आरोग्य दीर्घायुष्य प्राप्त करून देऊन ह्या सर्व मंडळींच्या ज्या काही शुभ मनोकामना त्या मनोकामना परिपूर्ण करा. या सर्वांच्या मध्ये कोणत्या प्रकारचे मतभेद न ठेवता मतभेद न राहता सर्व प्रकारे सर्वजण एकजुटीने एक दिलाने या ठिकाणी येथील बुद्धी तुम्हा देवतांच्या चरणाशी स्थिर होऊन तुम्हा देवतांचा अखंड कृपाचंद्र संरक्षक कवच आणि अमृतमय अशा प्रकारची कृपादृष्टी या संपूर्ण नरे कुटुंबाला तसंच या कार्यक्रमात ज्या ज्या सर्वांनी सहकार्य केले त्या सर्वांना सद्बुद्धी प्राप्त करून द्या. सर्वांना सन्मान प्राप्त करून द्या. सर्वांच्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा परिपूर्ण करा आणि जी तुमची सेवा केलेली मान्य करून रखवाले आज नगराजा महाराजा विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः विष्णवे नमः. काळ वेळ काय असलं तर जेव्हा
मित्रांनो आता आरती झाली, पूजा पण झाली आहे. आता महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम समारंभ चालू झाला. आणि जे हळदी कुंकू लावत आहेत ते आहेत प्रणवी नरे, आणि जे गुलाब वाटत आहेत ते आहेत नभा वहिनी, आणि जे हळद कुंकू पाकिट वाटत आहेत त्यांचं नाव आहे सोनाली नरे. चला आता मित्रांनो, आता हा व्हिडिओ मी हळद संपवते. आता हे तुमचा व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा विसरू